माणसाची दूरदृष्टी असतो बघा. त्यागमूर्ती याचा दुसरा अर्थ रमाबाई आंबेडकर. रमाबाईंचा जो त्याग आहे, बाबासाहेबांचा सोबत त्यांचा जो काही संसार आहे, त्याच्या सगळ्या कथा आपण जाणतो आणि त्या कथा गलबलायला होतं त्या ऐकल्या की. पण ढसाळ रमाबाईंकडे कसं बघतात? त्यांनी रमाबाईंचं जे शब्दचित्रण केलंय ते कशा पद्धतीचं आहे ते ऐकूया. प्रसिद्ध कलावंत दिग्दर्शक हेमंत डोमे यांना विनंती करतो की रमाबाई आंबेडकर ही कविता त्या आपल्यासमोर वाचते. सुदैवाने पहिलीपासनं मराठीच होतं. मी मराठी माध्यमातच शिकलो. आई बाबा घरी मराठीच बोलत होते. फक्त जेवणाची सक्ती होती घरात, दुसरी कसली नव्हती. त्यामुळे आज इथे या सगळ्यांमध्ये बसून हे वाचू शकतोय. रमाबाई आंबेडकर. राजमाचीच्या घोड्यांवर सर्वच सवाष्णी बसतात, आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवीत. त्यानं कधी कोणाला खाऊ घातलंय काय? साधं दुःखाचं चिरगुट सुद्धा. वाफेच्या इंजिनाबरोबरच चाके फिरतात गोल गोल पुढे पुढे. माणसाचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरसपानी नव्हे. आज तुझा एक अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे. मरणानंतरही मरणे मेल्यावर तो कोण हिरावून घेईल माझ्याकडून? एक वेळ वाळवीला वाळवी लागेल, एक वेळ कसरीला कसर. फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा, चार चौघांच्या खटल्यासारखा. त्यात सर्वच आहेत. तू, तुझ्या नणंदा, जावा, दीर, लष्करातले मामंजी, पोरं बाळ आणि साहेब आणि टॉबी, निखळ कॅन्टॉनमेंट. पाठीमागे झाडाझुडपाचं ग्राउंड. वर्षानुवर्ष पाहत आलोय हे चित्र मी. साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात. सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आत्म्याला त्रास देत. रमाबाई, ही सर्व पुण्याई तुझीच आहे. त्या फोटोत फक्त तूच आहेस. तुझे चरित्र, तुझ्या खस्ता, तुझे अश्रू, तुझे उसासे, तुझे शहाणपण, तुझ्या डोळ्यातले आदी अंताला स्पर्श करणारे कारुण्य, तुझ्या डोळ्यातील ती निष्ठेची काळीशार पोत, तुझ्या चेहऱ्यावरले ते प्रासादिक औदासिन्य, कृष्ण हातांच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या. किती ग सहन केलंस हे. अष्टोप्रहर ती भटीण सरस्वती साहेबांच्या मागे असे. सवती मत्सर तुला करताच आला नाही का ग? पैस पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या. साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केली. डबक चाळीतल्या राजहंसांना दगडी कोळशांच्या धुराची तू लागू दिली नाही झड. भांड्याला लागणारी भांडी, डोक्यानं फुटणारी डोकी, पटकी, सटवी, तू चंदनाचं मूल्य केलंस कमी. तुझ्या मुक्या मनाची गाणी कलकीचा घोडा या कलियुगात घेऊन फिरतो आहे, मराठी भाषेची ऐसी तैसी करत. हे बहिणाबाईच्या बहिणाई, मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील काय? या रांडाव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला.